नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? तर मीही मजेत. आता निघाले दुकानावर. रुद्र खेळतोय बाहेर आणि रात्रीचा थोडासा भात राहिलेला त्याला परतलेला आवडतो. ती चटणी आहे. त्यामुळे मी ते भात परतून दुकानावर नेते. ओके. बाहेरनं म्हणतोय ओके. थोडं तेल, जास्त तेल टाकत नाही मी. थोडं तेल टाकायचं. आणि काय झालं? आलो कशाला आलो? काय? कशाला हॅलो? कोणाकडे बोलू? बघा हे दाखवतोय रुद्र. हा काय बोल की. नाही थांबत नाही मी. जा उरकते मी, खाऊ करते तुला. जा. सकाळी चपाती भाजी खाल्ली आहे नाश्त्याला. म्हणलं आहे भात तर थोडासा परतून न्यावा. काय होतंय आता. निघालं आवडून दुकानात. गुरानं सगळी खेळणी काढली, सगळी. सगळी खेळणी काढून बसलाय तो. थोडीशी चटणी टाकली आहे. रुद्र आवरणार आहे, चल. मग दाखवते मी त्यानं किती खेळणी काढले. पण खेळतोय तर एकाच गोष्टीवर, पण सगळी काढायला पाहिजे. थोडं मीठ, थोडी कोथिंबीर टाकते. कोथिंबीर धुवून घेते थोडी. रुदा ये ना. परतलेला भात मला ते हळद टाकून मिरची टाकून, त्याच्यापेक्षा मला हा तिखट भात खूप आवडतो. रुद्रला पण तिखटच आवडतं, त्याला गोड अजिबात सुद्धा आवडत नाही. सगळ्या गोष्टी त्याला तिखटच पाहिजे. जे आपण करल, जे आपण खाईल तेच त्याला पण खायला पाहिजे असतं. ती एक चांगली सवय आहे की लहान आहे पण त्याची चोज नाही कुठल्या गोष्टीची. ही नको मला, ती नको मला, असं नाही. जे असेल ते खातो. जे देल तर खातो. आणि बाकीच्या पोरांसारखं नाही की नुसतं खाऊ 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 करायचं. जर त्यानं आणलंय खेळणं बघा. जावा ठेवा. भूक असली तरच खातो, नाहीतर तुम्ही काही त्याच्या आवडीचं जर दिलं ना तरी पण तो खाणार नाही. भूक असली ना तरच खाणार. काय ते परत काय जरी घेऊन आले, दाखवते एक मिनिट. एक 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 वस्तू खेळण्यातली घेऊन येतो आणि दाखवतो या. बघाव परत आणलंय. ते भरून ठेव चला.
तर आवरते आणि भेटू. समोर बघाय सांगा थोडी इकडे घे. दूध एक पडेल पाठीमागचं. तिथे शांत उभं राहा, शांत उभं राहा. अजिबात हसू नको, काय नको. तिरका उभं राहा. उभी राहा की नाही. फोटो काढणार नाही मागं टेकून उभं राहा. बघ समोर. हात खाली घे. काय त्याचा काय हाताने आता नाही थोड्या दिवसानंतर आता ह्याच्या लग्नाला मामाच्या लग्नाला कुणाचं होईल त्याच्या लग्नाला करायचं. तुझं पीक आहे तुझं ते माझं आहे. सब्जाचं पाणी पिते मी पिते म्हणून तू बी पिते. हाड 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 माझ्या तोंडात ठसका लागल बरोबर. रुदा हाय गाईज म्हण के कोण पडली आम्ही कोणी पाडली हे व्हिडिओ कधी करणार होते आता करू थोड्या दिवसानं थोडे दिवस रुद्र गेल्यावर करता हा हाड 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 सब्जा मामा राही हूँ देश की सिपाही सब्जा मामा बस खाली बस असू दे. नको फाडल. ओ हे ड्रेस वरला होते ए पोरा मामे आई आता करते का छान व्हिडिओ केले भारी व्हिडिओ पोरा दादा म्हण दादा दादा आहे दादा दादा आहे. कोण आहे ह्यो कोण आहे तो कोण आहे मारवी पोत्यात बांधून ठेवल तो. नको घेऊ ए ती पोरगा फक्त येडा आहे बघ ऐका. खाली बस मारू नाही दगड रुद्र बस. बुब्बूला सांगेन ना जांगाव म्हणून सांग का दगड टाकू नको. बुब्बे गेलं बुब्बे गेलं नको ना जाऊ अगं नको ना जाऊ ग. नाही तो गेली गावाला. कोण म्हणलं आहे नाही कोण म्हंटल
लब्बर नाही घ्यायचा, लागतो हाताला, लागतो लब्बर. रुद्र गेलाय बाहेर, बसलीये दुकानात. भाऊंच्या पायाला लागले ना, तिकडे गेलेत पट्टी करायला, तर रुद्र पण मागे लागून गेला पट्टी करायला. इथं व्हिडिओ काढताना व्हिडिओ वेगळे दिसतात, घरी काढताना व्हिडिओ वेगळे दिसतात. कारण इथं असं वाटतंय की इथं व्हाईट व्हाईट आहे पूर्ण, त्यामुळं व्हिडिओ छान येतात. घराला कलर नाही आहे त्या जिथं मी भाड्याच्या घरात राहते तिथं, त्यामुळे व्हिडिओ येतच नाहीत. लाईट असली तरी पण नीट येत नाहीत व्हिडिओ. तर वेदू खेळते घरात. वेदू मगाशी म्हणत होती की एक व्हिडिओ करता. काय सांगत होती ते, तांदळाचं करायचंय, काय करायचंय, व्हिडिओ करायचंय कसलं तरी. आणि 2 दिवस सुट्टे आहेत, 2-3 दिवस 2-3 दिवस ह्यांना सुट्टे आहेत. वेदूला पण शाळेला सुट्टी लागली. उद्या वेदूचा निकाल आहे, 1 तारीख आहे. 1 तारीख आहे उद्या वेदूचा निकाल आहे. आणि 22 तारखेपासून त्याला सुट्ट्याच लागलेत. त्यामुळं आता ह्यांना पण ऑफिसला उद्या सुट्टी आहे. परवा दिवशी काय माहित काय करतायत. आणि रविवारी पण सुट्टी आहे. 2-3 दिवसाच काहीतरी नियोजन लावा म्हटले. आता काय लावतात काय माहिती. म्हटलं ज्योतिबाला जाऊन येऊया म्हणून, दरवर्षी ज्योतिबाला जातो ना, तर जाऊन येऊया म्हटले. तर बघू आता, चाललंय जायचं शनिवारी म्हणून. कारण आपण म्हणतो कुलदैवताला वर्षातनं एकदा तरी गेलंच पाहिजे. आमचं काय ज्योतिबा आहे तुळजापूरची तुळजापूरची देवी. ज्योतिबाला गेलो की आम्ही महालक्ष्मीला जातोच. पण आता अलीकडं महालक्ष्मीला पण गेलो नाही, 1 वर्ष झालं. कारण रुद्र गेल्या वेळेस लहान होता. गेल्या वर्षी तो काहीतरी 9-10 महिन्याचा होता तेव्हा मी गेलेले. आता तो 2 वर्षाचा झाला, म्हणजे 1.5 वर्ष झालं मी गेली नाही. त्यामुळे मला जायचंच होतं. मी ह्यांच्या खूप दिवस झालं मागं लागली आहे. म्हणजे फेब्रुवारी महिन्यातच आम्ही निघालेलो, माझ्या वाढदिवसा दिवशीच. पण परत म्हटलं जाऊ दे, वेदूला पण सुट्ट्या लागल्यावर जाऊया उन्हाळ्यात म्हणून. ज्योतिबा, महालक्ष्मी, आदमापूर, परत इकडं जायचंय तुळजापूरला, तिकडचं सगळं करायचं या. 2-3 ठिकाणं तिकडची पण करायचं. कारण आम्ही तुळजापूरला गेलो की तुळजापूर, अक्कलकोट हे करतो. बघू आता कसं होतंय. जोपर्यंत त्यांच्या मनात येत नाही की आपण गेलो पाहिजे, तोपर्यंत म्हणतात ना योग येत नाही. किती तरी वेळा ठरवलंय जायचं 2 दिवसात निघायचं, पण काही ना काहीतरी येतच. 2 दिवसात नाही, उद्या सकाळी उठून जायचंय असं झालंय. तरी पण कधी हे होते. रुद्र आलाय. आला नंदी बैल, रुद्रकडे आलाय. धरला रुद्रचा पाय, धरलाय. परत करू बाई. आला नंदी बैल, पलत तू कर मला आता. आला नंदी बैल, हा, माझ्याकडे बघतोय का पलत म्हणतोय या. माझ्याकडे बघ, हसून दाख. त्या दीदीला कसा सकाळी हसत होता, दीदी म्हणली फोटो काढायचे, तर कसा हसत होता तू तिथं. आपण आधार कार्ड काढा गेलेलं तेव्हा कसा हसत होता तू तिथं दुकानावर. तिथे गेलेलो का नाही आपण ग्रामपंचायत मध्ये, तेव्हा दीदी म्हणली फोटो काढायचे. रुद्र कसा हसत होता रुद्र, असा हसत होता. ती म्हणत होती नीट हस, तर कसा हसत होता तू, आणि असं करत होता का नाही असं. ओके इकडे बघ, असं करून दाखव. जा ना घरात ना खाऊन ये. माझं लागले माझ्या पायाला, लागलं. आणि ही कशी मुंगी कशी चावते, हो का मुंगी चावते रुदूला. बघा मुंगी चावली मुंगी चावली रुदूला, चावली. मुंगा चावला. या गंगीला आमच्या मुंगा चावला. इकडे या, इकडे ये.
एकदा हसून दाखव. लाजलं ग बया, लाजलं ग पाखरू. काय झालंय? काय आहे तिथं? काय काय आहे? इकडं बाळा बघ इकडं, एकदा स्माइल. स्माइल प्लीज, स्माइल प्लीज. तर आता जेवण बिवण झाले. आज केलेलं थालीपीठ जेवणाला, उसळ आणि थालीपीठ. ह्यांना तर काय दही आवडत नाही, त्यामुळे मी एकटीच दही खाते. तेल मी आता लावले चपचपून, उद्या केस धुवायचे त्यामुळं फोडी आली आहे. तेल लावले भरपूर, उद्या केस धुवायचे. खूप दिवस झालं केस पण धुतले नाहीत, म्हटलं केस धुवून घ्यावे उद्या. आणि आता 9:45 वाजलेत. रुद्रन हे काय अजून आले नाहीत, येतील तोपर्यंत मी उद्याच्या नाश्त्याची तयारी करते. नारळ सोलून ठेवलाय आणि उडदाचं पीठ घालते. उडदाची डाळ आणि तांदूळ भिजत घातले. उद्या मेंदूवडे करणार आहे नाश्त्याला. सांबर, मेंदूवडे आणि चटणी असं करणार आहे. उद्याचं बघा, उद्याचा बेत काय आहे. आता सांगितलेलं तर आहे मी नाश्त्याला काय करणार आहे, कसं करते मी माझ्या पद्धतीने ते बघा. आणि उद्याचा आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये.